मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, चिनी लोकांनी बदक कमी खाल्ल्यामुळे शटलकॉक महाग झाले? होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेत. कारण बॅडमिंटनमध्ये लागणारे शटलकॉक तयार करण्यासाठी हंस आणि बदक यांच्या पिसाचा वापर करतात आणि चीनमधील लोक हे मोठ्या प्रमाणावरती बदक खातात. त्यामुळे सहजपणे हे पीस उपलब्ध होतात. परंतु अलीकडेच त्यांच्या राहणीमानामध्ये आणि त्यांच्या डाएटमध्ये खूप फरक पडलाय. आता त्यांच्या डाएटमध्ये हंस किंवा बदक यांचा वापर केला जात नाही. म्हणूनच मार्केटमध्ये त्यांच्या पिसांचा शॉर्टेज झालाय. म्हणूनच शटलकॉक हे आता महागलंय. तर मित्रांनो, भारतामध्ये आधी 12 शटलकॉकचा एक सेट ₹2250 ला विकला जात होता आणि तोच सेट आता ₹3000 ला विकला जात आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये जवळपास 50% हे शटलकॉकच्या किमती वाढल्या आहेत. तर युरोप, अमेरिका, कॅनडा यासारख्या देशामध्ये सुद्धा शटलकॉकच्या किमती वाढल्या आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही आता शटलकॉक विकत घेत असाल तर हे लक्षात ठेवा की हे सगळं काही चीनी लोकांनी बदक कमी खाल्ल्यामुळे होतंय. तर मित्रांनो, बॅडमिंटन खेळणाऱ्या तुमच्या मित्राला ही रील शेअर करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा.